राज्याच्या सिंहासनावर मी बसणार नाही, हे राज सिंहासन मला नको आहे. अरे सोन्यासारखे माझ्या भावाचे पावलं तो काट्याची वाट तोडवत आहे. त्या हजारो लाखो देवींना लाजवेल एवढं तेज माझ्या वहिनीचं, ती मात्र जंगलामध्ये फिरत आहे. माझा छोटा भाऊ ज्याच्या प्रेमाला भुकेलेलं जग आहे, तो मात्र त्यांच्या माग माग फिरत आहे. मी काय बसू तुमच्या सिंहासनावर? अरे लाथाळतो अशा सिंहासनाला. सांगितलं मी बसणार नाही. वशिष्ठांना मोठी चिंता पडली, काय करावं. कोणताही विचार न करता भरताने सांगितलं की मी जंगलाच्या रस्त्यानं चाललेलो आहो. इकडे श्रीरामजी आणि त्या ठिकाणी लक्ष्मण भैया, सीता मैया. त्या नदीच्या पलीकडच्या तीरावर गेल्यानंतर एक गवताची छोटीशी झोपडी बनवली आणि त्या गवताच्या छोट्याशा झोपडीमध्ये त्या आजूबाजूच्या जंगलच्या परिसरामध्ये त्यांचा मुक्काम आहे. वडाच्या झाडाचं दूध काढलं भगवंतानं आणि ते स्वतःच्या केसांना जटा बनवल्या. ज्या सीता मैयाच्या अंगावरती राज अलंकार शोभा देत होते, त्यांनी वनवासाचा वेश परिधान केला. काय प्रसंग आहे महाराज. आयुष्यामध्ये कधी काय होये कोण सांगे, यासी म्हणून मानसी लीन व्हावे. ज्या रामाच्या पुढे हजारो राजे नतमस्तक होत होते, त्याच रामाच्या समोर आज अशी वेळ आली आणि ज्या घरामध्ये, ज्या राज दरबारामध्ये त्याचा दरारा होता, त्या राज दरबारामधले श्रीराम, लक्ष्मण भैया आणि सीता माता त्या ठिकाणी आपल्या झोपडीला व्यवस्थित करण्यामध्ये लागलेल्या आणि जीवनामध्ये कमालीचा बदल झाला. याज्ञवल्क्य सांगतात, श्रीराम प्रभू, लक्ष्मण भैया आणि सीता मैया त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये आराम करत असताना, त्या आपल्या झोपडीच्या बाजूला बसलेले असताना आपल्या भावाच्या भेटीसाठी मात्र भरतजी त्या ठिकाणी आपल्या सोबत काही सैन्य घेऊन निघाले. फार सुंदर वर्णन आहे वेगवेगळ्या प्रकारचं. राम प्रभूंचं आपल्या भावावरती एवढं प्रेम होतं की ज्या रस्त्यानं जात होते, ज्या रस्त्यानं निघत होते, त्या रस्त्यानं जर काटे असले तर राम प्रभू स्वतःच्या हातानं उचलून बाजूला टाकत होते. एक दिवस लक्ष्मण भैया विचारतात, भैया आप ऐसा क्यों कर रहे हो? आपण तर या वाटेनं पुढे गेलो, आता कशाला काटे फेकता? काय प्रेम आहे. श्रीराम प्रभू म्हणतात, मला माहित आहे एक ना एक दिवस माझा भाऊ मला शोधत या रस्त्यानं येईल लक्ष्मणा, आणि ज्या दिवशी माझा भाऊ मला या जंगलाच्या रस्त्यानं शोधायला येईल, त्या दिवशी माझ्या भरताच्या मऊ लुसलुशीत पायांना काटे टोचले नाही पाहिजे, म्हणून हे काटे उचलून टाकतोय. याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात आत्मीयता. अशा प्रेमयुक्त अंतकरणाने त्या ठिकाणी राहणाऱ्या भगवंताच्या आयुष्यात मात्र ते वनवासाचे दिवस सुरू झाले. भरतजी त्या ठिकाणी भेटी करता निघाले. अलीकडच्या काटावरती गुहक होते. त्या गुहकाला असं वाटलं की हे हल्ला करण्यासाठी आले. त्याला सैन्याचा ध्वज ओळखता आला नाही आणि भरतजी समोर समोर येत असताना त्यांच्या आजूबाजूला त्या ठिकाणी सैन्याचा लवाजमा आहे आणि त्यांच्या सोबत काही सैनिक आहेत. ते सैनिक आणि त्या सैन्याचा लवाजमा आणि ते सगळे शस्त्र याच्याबद्दल शंका जशी गुहकाला वाटली, त्याच पद्धतीचा विचार त्या ठिकाणी, तसाच विचार लक्ष्मण भैयाच्या मनामध्ये सुद्धा डोकावतो आहे की माझ्या भावाला कदाचित मारण्यासाठी तर काही मातेने याला पाठवलं नाही. क्रोधायमान झाले. शेषाचा अवतार होते लक्ष्मणजी आणि लक्ष्मणजींचा क्रोध अनावर होत असताना त्यांनी हातामध्ये बाण घेतला, त्याच्यावरती प्रत्युंचा लावली आणि एका बाणात याला गतप्राण करतो. अरे राज्य तर हिसकावून घेतलं माझ्या दादाकडून, आता त्या सिंहासनावर बसण्याला सुद्धा उतावीळ झाला का? म्हणून बाण घेतला आणि ताणलेल्या बाणाला लक्ष्मणजींचा अनावर राग जोडला की काय, अशा अवस्थेमध्ये श्रीराम प्रभूंचं लक्ष गेलं आणि श्रीरामजी सांगतात, अरे माझा भाऊ आहे भरत, लक्ष्मणा थांब, तुझा बाण आवरता घे. माझा भरत आहे, तो कधी मला मारू शकत नाही. आणि भरतजींनी आपल्या दृष्टीचा, प्रेमाचा तो दृष्टिक्षेप आपल्या भावावरती टाकला. राज दरबारामध्ये ज्या भावाला
फार सुंदर अशा अवतारामध्ये पाहिलं होतं. तोच भाऊ अवस्थेमध्ये आहे. डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अश्रूच्या धारा आल्या आणि समोर भरतजी आले आणि नकळतपणे श्रीराम प्रभू पुढे चालत चालत गेले आणि हातचा बाण भरतजींनी टाकून दिला. राम प्रभूचं आणि त्यांचं आलिंगन झालं. बोली रामचंद्र भगवान की जय. फार सुंदर प्रसंग आहे. ज्येष्ठ बंधू ज्या ठिकाणी बसलेले आहेत, एखाद्या सेवकानं बसावं तसे भरतजी खाली बसले आणि आपल्या भावाचे पाय पाहायला लागले. आपल्या भावाच्या पायांची चरणांची सेवा करायला लागले. रस्त्यानं चालत असताना टोचलेल्या काट्यांना त्या ठिकाणी काढायला लागले. दादा, तुम्ही या वाटेनं, काटेच्या वाटेनं कशाला चालता? तुम्ही या काटे टोचणाऱ्या रस्त्यानं कशाला आले? काय सुंदर प्रेमाची उपमा दिल्या जात नाही, शब्द येत नाहीत. एवढा सुंदर प्रसंग. आज या जगाला बंधुभाव शिकवण्याची जगाच्या पाठीवरची एक कथा आहे. तिचं नाव श्रीराम कथा आहे. भावा भावांनी प्रेम करावं. आज आमच्या बंगल्यांवरती पितृप्रेम, मातृप्रेम, पितृछाया, मातृछाया, बंधुप्रेम लिहिलेलं असते, पण हृदयामध्ये मात्र भावाबद्दल प्रेम नसते. एवढ्या उंच भीती घेतल्या काही भावानं का दुसऱ्या भावाचं उठल्याबरोबर तोंड नाही दिसलं पाहिजे. हे काय प्रेम आहे का? अरे आपला भाऊ आपल्याला दिसला पाहिजे, आपल्या भावाशी आपण बोललं पाहिजे. ही रामकथा आहे, खरी रामकथा, सच्ची रामायण. सच्ची रामायणच्या नावानं लोकांनी खोटं रामायण सांगितलं. हे खरं रामायण आहे, ही खरी रामकथा आहे. माझ्या भावाचे आणि माझे कितीही मतभेद असले तरी मी माझ्या भावावरचं प्रेम मात्र कमी करणार नाही. संपत्तीच्या लालसेनं माझ्या भावाला कधी बाजूला करणार नाही. या रामकथेची, या बंधू प्रेमाची आज जगाला गरज आहे. लक्षात घ्या प्रिय सज्जन मायबाप, आपला भाऊ जो असतो त्याच्यासारखा जगात कोणी मित्र नाही. ज्या वेळेला सगळे रस्ते बंद होतात, बाकी सब सपने होते हैं आणि अपने तो अपने होते हैं. जगातले बाकीचे सगळे स्वप्न दिवस निघाला की विरघळून जातात, पण भाऊ उभा राहते. जो उभा राहते त्याला भाऊ म्हणतात. भाऊ उभा उलटा केला की तो उभा राहतो, आपल्या भावाचं रक्षण करतो. राज्य सिंहासनाला, राज्य कारभाराला लाथाडून ज्याच्या हातामध्ये पंचपक्वान्नाचे ताट राहिले असते, ज्यांच्या हातामध्ये मोत्याच्या माळा राहिल्या असत्या आणि ज्यानं अंगुली निर्देश केल्यावर सैनिकांचं दळ त्या ठिकाणी हालून गेलं असतं, तो मात्र आपल्या अंगुली निर्देशाला बाजूला करून त्याच बोटांनी भावाच्या पायातले काटे काढतो आहे, आपल्या भावाच्या चरणाची सेवा करतो आहे. याज्ञवल्क्य सांगतात, गोस्वामी तुलसीदासांनी वर्णन केलं, अरे झोपडीच्या बाजूला बसलेला तो श्रीराम, राज सिंहासनावरचा श्रीराम वाटतो भरतजींना. प्रेम करतात त्याच्यावरती. आणि श्रीराम प्रभूंच्या नजरेमध्ये जी शामलता आहे, आपल्या भावाच्या पायामधल्या चपला, याच पादुका, या चपला माझ्या राज्यावरती राज्य करतील या इराद्यानं पावन झालेल्या त्या चपलेला त्या ठिकाणी हात लावून परम प्रणाम केलेला आहे. आणि त्याच्या पुढेही जेव्हा राज्य करायचं होतं तेव्हा आयुष्यभर भरतजी नंदीग्राम नावाच्या अयोध्येच्या बाजूला एका छोट्याशा गावात राहिले. आणि त्या नंदीग्राम मध्ये राहत असताना जोपर्यंत श्रीराम प्रभू वनवासामधून परत आले नाहीत तोपर्यंत त्यांनी राज्य सिंहासनावरती स्थान ग्रहण केलं नाही. स्वतःच्या भावाच्या चपला त्या ठिकाणी राज सिंहासनावर ठेवाव्या, ह्या पादुकाच या राज्यावरती राज्य करतील, ही भावना स्वीकारली. आणि आपल्या भावाच्या चरण कमलाने परम पावन झालेल्या पादुका घेऊन भरतजी परत निघाले. काय प्रसंग आहे दादा, चला माझ्या सोबत. नाही, भरतजींच्या शस्त्रांना व्यवस्थित ठेवून दिलं आणि सांगितलं की आता तू निघून जा. आपल्या आईला, आपल्या राज्याला, आपल्या जनतेला सांभाळणार कोणीतरी पाहिजे, म्हणून तू या सगळ्यांचा एक आशेचा किरण आहेस, तू अयोध्येच्या रस्त्यानं निघून जा. आणि भरतजी त्या ठिकाणी जड अंतकरणाने आपल्या मनातील भावना आवरून आपल्या भावाला फिरून फिरून पाहून अयोध्येच्या रस्त्यानं लागलेले आहे. प्रिय सज्जन मायबाप,
आणि अशा पद्धतीनं रथ भेटीचा हा सुंदर प्रसंग रामकथेमध्ये निवेदन केलेला आहे। आणि याज्ञवल्क सांगतात याच ठिकाणी रामकथेमधील दुसरं कांड, दुसरा महत्वाचा भाग अयोध्या कांड समाप्त झालेला आहे।